शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज आपण घरातील वातावरण आणि घरातील वातावरणाचे आपल्या लहान मुलांवर, आपल्या इतर सर्वांवर होणारे परिणाम याच्याविषयी बोलूयात. आपल्या घरातील वातावरण जर चुकीच्या दिशेने जात असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरातील लहान मुलांवर होत असतो, लहान मुलांच्या वागण्यावर होत असतो. त्यामुळं आज जरी ती लहान मुलं आपल्याला सांगत नसली की आम्हाला या गोष्टीचा त्रास होतो आहे, सांगत नसली कारण ती लहान असतात, त्यांनी जरी सांगितलं तर ते आपल्याला लवकर समजत नाही, कारण की ते आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आणि एक दिवस असा येतो की एक दिवस ते आपल्याला ऐकायला लागतं, कारण ते ज्यावेळेस मोठे होतात ते आपल्याला सांगतात की ह्या गोष्टीचा आम्हाला खूप त्रास होत होता. तर त्या ज्यावेळेस ते सांगतात त्यावेळेस मोठे वेळेस त्यावेळेस आपल्याला ते ऐकायला लागतं. पण मला असं वाटतं आपण लहान मुलांच्या बाबतीत पहिल्यापासूनच सतर्क असलं पाहिजे. त्यांना होणारा त्रास हा आपण सेन्सिटिव्हली पाहायला पाहिजे की ते लहान आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यावं असं मला वाटतं. कारण की लहान मुले ही पुढे जाऊन एक आपल्याला चांगला आधार देणारा असतात. आणि कुठल्या व्यक्तीचं आयुष्य जर घडवायचा काळ असेल तर खऱ्या अर्थाने लहानपण असतो. लहानपणीच जर माणूस स्ट्रॉंग राहिला तर तो पुढे जाऊन अजून त्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होऊ शकतो. आणि जर त्याला लहानपणी आपण कमजोर वातावरणात त्याचं पालनपोषण केलं तर ती व्यक्ती पुढे जाऊन एक कमजोरच व्यक्ती बनेल असं मला वाटतं. त्यामुळं कधी पण एखाद्या गोष्टीचा बेस असतो किंवा सुरुवात असते ती चांगली झाली की शेवट पण चांगला होतो असं म्हणतात. त्यामुळं लहान मुलांसाठी आपण चांगलं वातावरण निर्माण केलं पाहिजे. कुठल्याही चुकीच्या कंडिशन जरी असल्या तरी लहान मुलांसाठी आपण नेहमी कुठल्याही चुकीच्या वातावरण त्यांच्यावर प्रभाव पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.